नमस्कार, वेलकम बॅक टू मराठी ब्युटी. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्टिक फाउंडेशन वापरून मेकअप कसा करावा किंवा स्टिक फाउंडेशन यूज कसं करावं हे दाखवणार आहे आणि छान सुंदर असा एक मेकअप देखील क्रिएट करून दाखवणार आहे, जो की तुम्ही कोणत्याही कार्यक्रमाला, सणाला किंवा कोणत्याही ओकेजनला एकदम व्यवस्थितपणे क्रिएट करू शकता. आणि त्याचबरोबर आज अजून एक गोष्ट आहे व्हिडिओमध्ये पाहण्यासारखी, ती म्हणजेच मी हा जो आय मेकअप केलेला आहे किंवा मी जो आय शॅडो यूज केलेला आहे, तो कोणताही आय शॅडो नसून ते एक लिप लायनर होतं आणि त्या लिप लायनरने मी हा छानसा आय लूक क्रिएट केलेला आहे. सो इंटरेस्टिंग व्हिडिओ असणार आहे. सो शेवटपर्यंत पाहत राहा आणि मेन म्हणजे आपल्या चॅनलवर नवीन असाल तर मराठी ब्युटी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा या व्हिडिओला आणि शेअर करा तुमच्या मैत्रिणींबरोबर. आता जास्त वेळ न घालवता आपण स्टार्ट करूयात आपल्या व्हिडिओला. तर माझं स्किन केअर जे आहे ते करून झालेलं आहे. त्याच्यानंतर मी यूज करणार आहे प्रायमर, जे की आहे मार्सचं. प्रायमर छान सेट झाल्याच्या नंतर मी यूज करणार आहे ॲज अ बेस म्हणून हे स्विस ब्युटीचं स्टिक फाउंडेशन आणि यामधला माझा जो शेड आहे तो आहे नॅचरल 01. तुम्ही पाहू शकता किती व्यवस्थितपणे ब्लेंडिंग होत आहे. अजिबात ब्युटी ब्लेंडर किंवा कोणत्याही फाउंडेशन ब्रशची तुम्हाला इथे गरज नाहीये. हे जे स्टिक फाउंडेशन आहे एकदम सुंदर आहे. तुम्ही हाताने देखील पाहू शकता किती छान ब्लेंडिंग झालेली आहे. तर इथे माझी ब्लेंडिंग झालेली आहे. त्याच्यानंतर फाउंडेशनला सेट करण्यासाठी मी यूज करत आहे हे ग्लॅम 21चं कॉम्पॅक्ट पावडर आणि याचा जो शेड आहे तो देखील 01 शेड आहे आणि लाईट आहे. इथे मी कॉम्पॅक्ट पावडरने सेट केलं. त्याच्यानंतर आपल्याला आयब्रोज फिल करायचे आहेत आणि त्यासाठी मी इथे आयब्रो किट यूज करणार आहे, जी की आहे मॅट लुक द ब्रो बारची. सगळ्यात सुरुवातीला या ब्रशने आपल्याला ब्रश करायचंय. आयब्रोजचा शेप जो आहे तो आपल्याला दिसून येईल. त्याच्यानंतर ही वॅक्स क्रीम जी असते याच्यामध्ये ती अगोदर लावायची. त्याच्यानंतर तुमचे आयब्रोज जे जर ब्राऊन असतील तर ब्राऊन शेड लावायचा आणि जर ब्लॅक असतील थोडाफार ब्लॅक आणि ब्राऊन मिक्स करून लावायचा. तर सगळ्यात सुरुवातीला मी ही जी वॅक्स क्रीम आहे ती लावून घेते. आता मी यामधला ब्राऊन कलरचा शेड यूज करत आहे. आयब्रोज फिल करताना आउटर कॉर्नरला अगोदर फिल करायचं आणि इनरला थोडासा टचअप द्यायचा. आयब्रोज फिल करून झालेले आहेत. त्याच्यानंतर आय मेकअपसाठी आय शॅडो म्हणून मी लिप लायनर यूज करणार आहे आणि तुम्हाला विश्वास बसणार नाही, लिप लायनरने सुद्धा खूप छान शेड किंवा कलर तुमच्या आईजला मिळू शकतो आणि छान तुमचा आय मेकअप देखील होऊ शकतो. सो मी इथे यूज करणार आहे शेल्सचं लिप लायनर आणि याचा जो कलर आहे तो थोडासा पिंकिश म्हणजेच तुम्ही राणी कलर याला म्हणू शकता, हा आहे. आणि यानेच आपण आज आय मेकअप जो आहे तो करणार आहोत. जस्ट आपल्याला ब्लेंड करायचं आहे आईज वरती.
मेबलिनचं हे काजळ मी लावणार आहे. त्याच्यानंतर अगेन मेबलिनचंच आयलाइनर मी इथे यूज करत आहे आणि व्यवस्थितपणे आयलाइनर देखील लावून घेत आहे. त्याच्यानंतर मी मस्कारा जो यूज करणार आहे तो आहे मीनाव प्रोचा लॅश डबलिंग मस्कारा. त्याच्यानंतर मी लावणार आहे थोडंसं ब्लश आणि हायलायटर. सो त्यासाठी मी इथे घेतलेलं आहे स्विस ब्युटीचं हे 3 in 1 पॅलेट, ज्यामध्ये कॉन्टूर, ब्लश आणि हायलायटर आहे. तर यामधलंच ब्लश आणि हायलायटर मी यूज करणार आहे. सो इथे ब्रश घेतलेला आहे मी ब्लश लावण्यासाठीचा. थोडं थोडं प्रोडक्ट घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने त्याला झटकायचं आहे, अप्लाय करायचं आहे. परत हायलायटर मी लावत आहे सगळ्यात सुरुवातीला नोजला. सर्वात लास्टला आपल्याला लिपस्टिक लावायची आहे, परंतु त्याआधी आपल्याला लिप लायनर यूज करायचं आहे. आणि मी जे लिप लायनर यूज करणार आहे ते अगेन आहे शेल्सचंच, मी जे मगाशी यूज केलं. सो मी अगोदर ओठांना बॉर्डर करून घेते. अगेन मी यूज करणार आहे लिपस्टिक आणि ही झुडिओची लिपस्टिक आहे. मॅट बेरी पाउट B3 असा याचा शेड आहे आणि अतिशय सुंदर असा राणी कलर आहे, तुम्ही पाहू शकता. आपला संपूर्ण मेकअप करून झालेला आहे. त्याच्यानंतर मेकअपला सेट करण्यासाठी मी यूज करत आहे किस ब्युटीचा सेटिंग स्प्रे, जेणेकरून मेकअप जास्त वेळ टिकेल आणि तुम्ही देखील कोणताही मेकअप केल्याच्या नंतर छान चांगल्या ब्रँडचा सेटिंग स्प्रे जर यूज केला तर तुमचा मेकअप खूप काळ टिकतो आणि नाही यूज केला तर खूप लवकर तो खराब होतो. सो मी हा स्प्रे करून घेते. तर आजचा हा मेकअप लुक तुम्हाला आवडला की नाही हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि मेन म्हणजे तुम्हाला व्हिडिओमधून थोडं जरी काही शिकायला मिळालं असेल तर आपल्या मराठी ब्युटी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. सो भेटूयात आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये अजून एका छानशा विषयासोबत. तोपर्यंत धन्यवाद.